रणवीर आणि अनुष्काच्या ए दिल है मुश्किल या चित्रपटातील मेरे सैया जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया हे गाणं तुम्ही ऐकलं असेल, पण आता ब्रेकअप करणं ही चांगलंच महागात पडणार आहे। प्रेमी युगलांसाठी बाजारात आलाय नवा इन्शुरन्स। जर तुम्ही ब्रेकअप केलात तर तुमचे पैसेही प्रेमासोबत वाहून जाणार आहेत, असा दावा इन्शुरन्स कंपनीने केलेला आहे। पाहूया। तरुणाईसाठी रिलेशनशिप विमा। प्रेम टिकलं तर चांगला परतावा, ब्रेकअप झाला तर बुडाला पैसा। इन्स्टंटच्या जमान्यात प्रेमसंबंध आणि नातेसंबंधांमधलाही ओलावा कमी झालाय। रिलेशनशिप म्हणजे अळवावरचं पाणी झालंय। तरुणाईला आता ब्रेकअपचं नाविन्य राहिलं नाहीये। व्यवसायाची एक नवी संधी म्हणून झिकोलोव नावाच्या कंपनीनं रिलेशनशिप इन्शुरन्स नावाची योजना सुरू केली आहे। या योजनेनुसार रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या तरुण तरुणीला हा विमा काढता येणार आहे। तरुण तरुणीला 5 वर्ष प्रीमियम म्हणून ठराविक रक्कम भरावी लागणार आहे। 5 वर्ष रिलेशनशिप कायम ठेवण्याची विम्याची अट आहे। रिलेशनशिप कायम राहिल्यास प्रीमियमवर 10 पट परतावा मिळणार आहे। 5 वर्षात ब्रेकअप झाल्यास भरलेली रक्कम परत मिळणार नाहीये। रिलेशनशिप इन्शुरन्समुळे ब्रेकअपचं प्रमाण घटेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। याने नक्कीच फायदा होईल की जे समाजात आता दुही निर्माण झाली की प्रेम विवाह असो की अरेंज मॅरेज असो, याच्यामध्ये 2-5 वर्ष झाली की लगेच ब्रेकअप होतोय। हा ब्रेकअप होणे याच्यापासून टळू शकतं। आणि जी गुंतवणूक होणार आहे, गुंतवणूक ही इन्शुरन्स स्वरूपात ही रिलेशनशिपमध्ये गुंतवणूक होणार आहे। म्हणजे त्या मुलालाही वाटेल की मी गुंतवणूक केलेली आहे आणि जर ब्रेकअप घेतलं तर माझे पैसे बुडणार आहेत। त्याच्यामुळे कदाचित हे भविष्यात फायदेशीर होऊ शकतं। रिलेशनशिप इन्शुरन्स तरुणांना कितपत आकर्षित करतो याबाबत उत्सुकता आहे। तरुणाईला झटपट होणारे ब्रेकअप नकोसे आहेत असं जाणवतंय, पण रिलेशन इन्शुरन्स यावर पूर्ण समाधान होऊ शकत नाही असं तरुणांना वाटतंय। रिलेशनशिप इन्शुरन्स आलेला आहे हा तर खूप एक चांगला पॉइंट आहे, पण मेन इश्यू याच्यामध्ये असा आहे की रिलेशन ब्रेकअप जास्त होतात रिलेशन्समध्ये। तर याच्यावरती सगळ्यात पहिले हे असं झालं पाहिजे की रिलेशन टिकणं इम्पॉर्टंट आहे। नुसतं इन्शुरन्स करून करणार काय? ते रिलेशन हे काय 5 वर्षाचा खेळ तर नाहीये, तो लॉंग टर्म असला पाहिजे। तर त्या हिशोबाने मग अजून त्याच्यामध्ये काही नवीन अजून चेंजेस झाले पाहिजे असं माझं एक यूथ म्हणून एक ओपिनियन आहे। छोट्या काळासाठीचे रिलेशनशिप आणि ब्रेकअपवर उपाय म्हणून रिलेशनशिप इन्शुरन्सकडे पाहिलं जाऊ शकत नाहीये, पण किमान इन्शुरन्सचे पैसे वाचवण्यासाठी तरी काही नाती टिकतील अशी आशा आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।